मेघना बोर्डीकर यांचा जिंतूर शहरामध्ये नागरी सत्कार, मिरवणुकीत मोठ्या संख्येने जिंतूरकर सहभागी। जालना जिल्ह्यात आज गारपिटीसह तुरळक पावसाचा अंदाज, तर 27 आणि 28 तारखेला येलो अलर्ट। नागपुरात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे। 24 तासामध्ये तापमानामध्ये 2.7 अंश सेल्सिअस तापमानानं वाढ झालेली आहे, तर काही भागामध्ये पावसाचाही अंदाज आहे। भाजीपाल्यांची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण, कोथिंबीरीचे दर कोसळले, तर नाशिकमधील शेतकऱ्यांकडून नांगर फिरवत कोथिंबीर नष्ट। नाशिकमधील द्राक्ष खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून 3 वर्षात 1200 शेतकऱ्यांची फसवणूक, तब्बल 47 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। संशयित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी आहे। सोनाळामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा, असंख्य शेतकऱ्यांचा शाळा आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। परभणीच्या पूर्णा शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाल्या तुंबलेल्या आहेत, तर नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका आहे। भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खामगावमध्ये आता ट्रक विद्युत खांबाला धडकलेला आहे आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केल्यानं जीवितहानी टळली। जम्मूच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातामध्ये साताऱ्यातील जवान शहीद, साताऱ्याच्या कोंबरीतील 28 वर्षीय शुभम घाडगे यांना वीरमरण।